नांदेड जिल्ह्यातलं एक छोटं गाव भोरगाव. गावात सगळं साधं शांत, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत होती. गावात काहीतरी येतं पण दिसत नाही. सागर 15 वर्षांनी शहरातून गावात परत आला होता. वडिलांचं घर बंद पडलं होतं आणि ते विकायचं म्हणून तो आला. पहिल्याच दिवशी शेजारीन ताईबाई म्हणाली, रात्री 12 नंतर बाहेर पडायचं नाही, काही ऐकलंस तरी दार उघडायचं नाही. सागर हसला. कुणी येणार आहे इतक्या रात्री? ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली, काही बोलली नाही. रात्री 12 वाजले. सागर मोबाईलवर स्क्रोल करत पडला होता. अचानक टक टक, दारावर हलका आवाज. तो थांबला. पुन्हा टक टक. तो उठला. कोण आहे? तो मोठ्याने म्हणाला. उत्तर नाही, पण आवाज थांबला नाही. जणू कोणीतरी संयमाने वाट बघत होतं. त्याला ताईबाईचं वाक्य आठवलं, दार उघडायचं नाही. तो परत पलंगावर बसला. 5 मिनिटांनी आवाज बंद झाला. त्या रात्री तो मुद्दाम जागाच होता. 12 वाजून 5 मिनिट. तो लगेच दाराजवळ गेला. कोण आहे? पुन्हा ओरडला. यावेळी उत्तर आलं, मी, बाबा. सागरचा श्वास अडकला. त्याचे वडील 3 वर्षांपूर्वी गेले होते. आवाज अगदी तसाच, अगदी तसाच. सागर, दार उघड, मी आलोय. आवाज गोड, ओळखीचा, पण काहीतरी बरोबर नव्हतं. त्याच्या अंगावर काटा आला. नाही, हे शक्य नाही. तो स्वतःशीच पुटपुटला. दारावरून हात फिरवण्याचा आवाज येत होता. खर खर, जणू नखांनी ओरखडत होतं. सागरची उत्सुकता भीतीवर जड झाली. कदाचित कोणीतरी मजाक करत असेल. तो दाराजवळ गेला. आवाज पुन्हा आला. सागर, मला आत येऊ दे. यावेळी आवाज थोडा वेगळा होता. जणू 2-3 आवाज एकत्र बोलत होते. त्याने हळूच कडी काढली. दार थोडंसं उघडलं आणि बाहेर कुणीच नव्हतं. पण जमिनीवर चिखलाचे पायाचे ठसे होते. ते घराच्या आत जात होते. त्या रात्रीनंतर सगळं बदललं. घरात कुणीतरी फिरत होतं. रात्री भांडी हालायची, जिन्यावर पावलं ऐकू यायची आणि सगळ्यात भयानक, आरशात सागरच्या मागे कोणीतरी दिसायचं, पण मागे वळल्यावर काहीच नसायचं. सागर घाबरून ताईबाईकडे गेला. ती शांतपणे म्हणाली, तू दार उघडलंस? तो थरथरला. हो. ती डोळे बंद करून म्हणाली, मग आता ते आत आलंय. काय आहे ते? सागर ओरडला. ते कोणाचंही रूप घेतं, आवाज काढतं आणि आत यायला फक्त एकदा संधी हवी असते. त्या रात्री सागर घर सोडून जायचं ठरवतो. बॅग भरतो, दार उघडतो, पण बाहेर पूर्ण अंधार आणि त्याच्या मागून आवाज येतो. कुठे जातोयस सागर? तो हळूच मागे वळतो. आरशात तो स्वतः उभा असतो, पण हसत असतो. आणि सागरला जाणवतं, तो आरशात नाही, तो त्याच्या मागे उभा आहे. भोरगावात अजूनही लोक सांगतात, त्या घरात आता 2 सागर राहतात. एक जो बाहेर दिसतो आणि एक जो रात्री दार ठोठावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळं नेहमीसारखंच होतं. सागर घराबाहेर आला. लोकांनी त्याला पाहिलं आणि काहीतरी विचित्र जाणवलं. काय झालं? तब्येत ठीक नाही का? कुणीतरी विचारलं. तो हसला, पण ते हसू थोडं जास्तच होतं. डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. त्या दिवशी दुपारी ताईबाई त्याच्या घरी आली. सागर, ती हाक मारते. तो बाहेर येतो. हो ताईबाई. ती काही सेकंद त्याच्याकडे बघत राहते. तू काल रात्री झोपलास का? हो. तो शांतपणे म्हणतो. खोटं बोलतोयस? तो अचानक हसतो. तुम्हाला कसं कळलं? ताईबाईचा चेहरा पांढरा पडतो. त्या रात्री सागर आरशासमोर उभा होता. त्याने स्वतःकडे पाहिलं, पण आरशातला सागर हलत नव्हता. तो हळूच हात वर करतो, पण आरशातला सागर स्थिर. आणि मग आरशातला सागर हळूच हसायला लागतो, जणू तो वेगळाच आहे. त्या रात्री 12 वाजले, पण यावेळी दारावर आवाज आला नाही. तो घराच्या आतून आला. सागरने हॉलकडे पाहिलं.
खिडकीवर कुणीतरी ठोठावत होतं. आतून सागरला आता समजायला लागलं होतं, तो एकटा नाही, कुणीतरी त्याच्यासोबत राहत होतं आणि हळूहळू त्याची जागा घेत होतं. दुसऱ्या दिवशी ताईबाई त्याला एक दोरा देते. हा गळ्यात घाल आणि काही झालं तरी काढू नकोस. का? ती शांतपणे म्हणाली, कारण ते अजूनपर्यंत आत आलं नाहीये. म्हणजे ते तुला संपवणार नाही, ते तुला बदलणार आहे. त्या रात्री सागर झोपला नव्हता. 12:01 हळूहळू अंधार गडद झाला आणि मग त्याच्या मागून आवाज आला, तू झोपला नाहीस आज? तो हळूच मागे वळला आणि तोच उभा होता, सागर, पण डोळे पूर्ण काळे, हसू खूप मोठं. तू कोण आहेस? सागर थरथरत म्हणाला. तो हसला. मी तो आहे ज्याला तू आत येऊ दिलंस. माझं शरीर सोड. सागर ओरडला. तो जवळ आला. हे शरीर आता दोघांचं आहे. तो सागरच्या कानात कुजबुजला. पण लवकरच फक्त माझं होईल. ताईबाईने सांगितलेलं त्याला आठवलं. तुझं नाव काय आहे? सागर ओरडला. तो थांबला. काही सेकंद शांतता आणि मग तो हसला. आमचं नाव नसतं. अचानक सागरच्या गळ्यातला दोरा आपोआप तुटला. तो जमिनीवर पडला आणि घरात एकदम थंडी पसरली. तो हळूच म्हणाला, आता काहीच अडथळा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर गावात फिरताना दिसला, नेहमीसारखा हसत बोलत. पण ताईबाईने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचे डोळे भरले. गेला, खरा सागर गेला. आजही भोरगावात रात्री 12 नंतर कुणाच्या दारावर आवाज येतो, टक टक, आणि जर कोणी विचारलं कोण आहे, तर उत्तर येतं, मी तूच. भोरगावात सगळं बाहेरून तसंच होतं. लोक शेतात जात होते, मुलं खेळत होती, बाजार भरत होता, पण डोळ्यात काहीतरी बदललं होतं. ताईबाईला सगळ्यात आधी जाणवलं. लोक हसत होते, पण ते हसू रिकामं होतं. ताईबाई सागरच्या घराजवळून जात होती. आतून हसू येत होतं. एक नाही, 2 आवाज. ती हळूच खिडकीतून डोकावली आणि तिचं रक्त गोठलं. आत सागर बसला होता आणि त्याच्या समोर आणखी एक सागर बसला होता. दोघे एकमेकांकडे बघून हसत होते, एकदम सारखं. त्या रात्री पहिल्यांदाच गावात एकाच वेळी अनेक घरांवर ठोके पडले. लोक घाबरले. कोण आहे? कुणीतरी विचारलं आणि वेगवेगळ्या घरातून एकच उत्तर आलं, आई दार उघड, मी आलोय, तुझा मुलगा आहे. ओळखीचे आवाज. एकाने दार उघडलं, मग दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, आणि ते आत आलं. ताईबाईला समजलं हे थांबणार नाही. ती गावाच्या मंदिरात गेली, दिवा लावला आणि देवासमोर बसून म्हणाली, हे थांबव, नाहीतर सगळं संपेल. पण मंदिरातला दिवा एकदम विझला आणि देवाच्या मूर्तीच्या मागून आवाज आला, आम्ही आधीच आत आलो आहोत. त्या रात्री संपूर्ण गाव शांत होतं, खूपच शांत. ना कुत्र्यांचा आवाज, ना वाऱ्याची सळसळ. फक्त हळूहळू सगळ्या घरांतून एकच आवाज, हसू. दुसऱ्या दिवशी भोरगाव जिवंत होतं. लोक बाहेर आले, नेहमीसारखे, पण सगळे एकसारखे दिसत होते. हसू, डोळे, बोलण्याची पद्धत, जणू सगळे एकच गोष्ट बनले होते. ताईबाई मात्र दिसली नाही. लोक तिच्या घरात गेले. आत दरवाजा बंद आणि भिंतीवर नखांनी लिहिलेलं होतं, दार उघडू नका. शेजारच्या गावातून लोक भोरगावात आले. त्यांना सगळं ठीक वाटलं. लोक हसत होते, बोलत होते. सागर पुढे आला, या बसा, काही खा. तो खूपच नम्र होता, खूपच. त्या रात्री शेजारच्या गावात एक माणूस घरी बसला होता. 12 वाजले आणि त्याने विचारलं, कोण आहे? उत्तर आलं, मी भोरगावातून आलोय. भोरगावात सगळ्यांना ताईबाई म्हणून ओळख असलेली बाई. तिचं खरं नाव होतं शांता काशीनाथ पाटील. पण ती साधी बाई नव्हती, ती पाहणारी होती. गावात जे इतरांना दिसत नाही ते तिला दिसायचं आणि म्हणूनच तिला त्या गोष्टीची माहिती होती.
साधारण 40 वर्षांपूर्वी बोरगाव अजून लहान होतं. त्यावेळी गावाच्या बाहेर एक जुना वाडा होता. लोक त्याला देवकऱ्यांचा वाडा म्हणायचे, पण तो देवाचा नव्हता. त्या वाड्यात एक खोली होती, नेहमी बंद, दरवाजावर मोठं कुलूप आणि त्यावर लाल रंगात लिहिलेलं, उघडू नका. एकदा गावातल्या काही मुलांनी मजा म्हणून तो दरवाजा उघडायचं ठरवलं. त्यात एक मुलगा होता, काशीनाथ, ताईबाईचा नवरा. त्यांनी कुलूप तोडलं, दरवाजा उघडला. आत अंधार होता, पूर्ण काळोख, आणि कोणीतरी आतून म्हणालं, उशीर झाला पण आलात. त्या रात्रीनंतर काशीनाथ बदलला. तो घरी आला, पण त्याच्या बायकोला लगेच कळलं तो तोच राहिला नव्हता. तो तिच्या नावाने हाक मारायचा, पण आवाजात काहीतरी जास्त होतं, जणू 2 आवाज एकत्र बोलत होते. एका रात्री काशीनाथ उठला, दाराकडे गेला आणि हळूच उघडलं. बाहेर कुणी नव्हतं, पण काहीतरी आत आलं. ताईबाईला समजलं, हे थांबवलं नाही तर सगळं संपेल. ती गावाच्या जुन्या पुजाऱ्याकडे गेली. तो म्हणाला, हे भूत नाही, हे आवाहन आहे. म्हणजे कोणीतरी कधीतरी काहीतरी बोलावलं होतं आणि आता ते परत येतंय. त्याचं नाव काय आहे? शांता विचारते. पुजारी शांत होतो आणि हळूच म्हणतो, त्याचं नाव घेतलं तर ते लगेच येतं. पुजाऱ्याने तिला एकच नियम सांगितला, ते स्वतःहून आत येऊ शकत नाही. मग तुला ते आत येऊ द्यावं लागतं. शांता घरी परतली. काशीनाथ तिच्या समोर उभा होता, पण तो नव्हता. ती रडली नाही, ती घाबरली नाही. ती फक्त म्हणाली, तू आत आलास, पण इथेच राहशील. तिने त्या घराभोवती एक मर्यादा बांधली, मंत्र, राग आणि स्वतःच्या रक्ताने. 40 वर्ष ती त्याला घरातच रोखून ठेवत होती. म्हणूनच बोरगाव सुरक्षित होतं. जेव्हा सागरने दार उघडलं, ते घराच्या बाहेर आलं आणि 40 वर्षांचा अडथळा तुटला. ताईबाईला माहीत होतं, आता हे थांबणार नाही. पण तिला एक गोष्ट माहीत नव्हती. ते आता फक्त एक नव्हतं, ते पसरलं होतं प्रत्येक माणसात. ताईबाईने स्वतःला बंद केलं, दार लावलं आणि तिने स्वतःचं दार कधीच उघडलं नाही. कारण तिला माहीत होतं, जर तिने उघडलं तर शेवट होईल. ती आत बसली होती, शांत, आणि मग आवाज आला, शांता, मी आहे. तो काशीनाथचा आवाज होता, खूप वर्षांनी, खूप खरा. ती थरथरली, डोळ्यात पाणी आलं. खरंच तू आहेस? बाहेरून उत्तर आलं, हो, मला आत येऊ दे. ती दाराजवळ गेली, हात कडीवर ठेवला आणि थांबली. तिला पुजाऱ्याचं वाक्य आठवलं, ते कधीही स्वतःहून आत येत नाही. त्या रात्रीनंतर ताईबाई दिसली नाही. दार उघडलं गेलं की नाही कोणालाच माहीत नाही. आज भोरगावात कोणी राहत नाही. ते गाव रिकामं आहे. पण कधीकधी प्रवासी सांगतात, रात्री तिथून जाताना घरांच्या आत दिवे लागलेले दिसतात आणि दारावर हलका आवाज येतो, टक टक. पुढची भयकथा, जुना पिंपळ आणि 7वी सावली. अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, वडाची मळा. गावात एक प्रचंड जुना पिंपळ होता. गावाच्या बाहेर स्मशानाच्या वाटेवर. तो पिंपळ साधा नव्हता. गावात एक नियम होता, सूर्यास्तानंतर त्या पिंपळाकडे बघायचं नाही. कारण कुणालाच माहिती नाही, गावातल्या लोकांना काय हे माहीत नव्हतं, पण ते पाळायचे. कारण ज्यांनी तो नियम मोडला ते परत आलेच नाहीत. राहुल शहरातून सुट्टीसाठी गावात आला. आई वडील लहानपणीच गेले होते. तो काकांकडे राहायचा. त्याला या गोष्टींवर विश्वास नव्हता. भूतं? सिरियसली? तो हसायचा. पहिल्याच दिवशी त्याच्या काकांनी सांगितलं, संध्याकाळ झाली की घरात ये आणि पिंपळाकडे बघायचं नाही. का? काका काही बोलले नाहीत, फक्त म्हणाले, तुला समजेल. त्या दिवशी राहुल शेतात गेला होता. परत येताना अंधार झाला आणि त्याला पिंपळ दिसला. वाऱ्याशिवाय हलणारी पाने आणि खालच्या फांदीवर काहीतरी लटकत होतं. राहुल थांबला. काय आहे ते? तो नीट पाहायला लागला.
आणि त्याने नियम मोडला. तो पिंपळाकडे बघत राहिला. खालच्या फांदीवर लटकलेली सावली हळूच हलली आणि ती त्याच्याकडे बघायला लागली. ती सावली नव्हती, ती माणसासारखी होती, पण डोळे नव्हते, फक्त काळे खड्डे. राहुल मागे सरकला आणि त्याला दिसलं, एक नाही 7 सावल्या पिंपळाच्या वेगवेगळ्या फांद्यांवर, सगळ्या त्याच्याकडे बघत होत्या. त्यांच्यातली एक सावली हळूच खाली उतरली. जमिनीवर पाय नव्हते, ती सरकत होती. ती जवळ आली आणि कुजबुजली. 7 झाल्या, आता तू. राहुल घाबरून पळाला. घरी पोहोचला. दार लावलं. श्वास अडखळत होता. काकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू बघितलंस ना? राहुल शांत राहिला, पण त्याच्या डोळ्यात सगळं दिसत होतं. काका बसले. हळू आवाजात म्हणाले, त्या पिंपळावर 7 सावल्या आहेत. का? त्या लोकांच्या आहेत, ज्यांनी कधीतरी तिकडे बघितलं. जो बघतो तो आठवा होतो. त्या रात्री राहुल झोपला नव्हता. 12 वाजले आणि खिडकीवर आवाज आला. त्याने पडदा बाजूला केला आणि पिंपळाची एक सावली त्याच्या खिडकीबाहेर उभी होती. राहुलचा श्वास थांबला, कारण ती सावली त्याच्यासारखी दिसत होती. दुसऱ्या दिवशी गावात लोकांनी पाहिलं. राहुल शेतात काम करत होता, पण त्याचा काका घरी गेला आणि राहुल तिथेही बसला होता. त्या रात्री पिंपळावर 7 सावल्या होत्या, पण 8वी हालायला लागली. खरा राहुल हळूहळू अदृश्य व्हायला लागला. लोक त्याला विसरायला लागले. त्याचं नाव कुणी घेत नव्हतं. एका सकाळी पिंपळावर 8 सावल्या होत्या. गावात मात्र फक्त एक राहुल होता, हसणारा, सामान्य. जर तू नीट पाहिलंस तर कळेल, त्याच्या पायाला सावली नाही. आजही वडाची मळा गावात तो पिंपळ उभा आहे आणि सूर्यास्तानंतर जर कुणी चुकून बघितलं, काकांना पहिल्याच दिवसापासून जाणवलं होतं, हा आपला राहुल नाही. तो बोलत होता, हसत होता, पण त्याच्या डोळ्यात ओळख नव्हती. एका दुपारी काकांनी मुद्दाम पाहिलं. राहुल उन्हात उभा होता, पण त्याच्या पायाला सावली नव्हती. त्या रात्री काका पिंपळाकडे गेले. सगळे झोपले होते. चंद्रप्रकाशात पिंपळावर 8 सावल्या दिसत होत्या. त्या हलत होत्या आणि त्यांच्यात एक सावली काकांकडे बघत होती. ती सावली हळूच हात हलवते, जणू काहीतरी सांगते. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. राहुल! काकांना समजलं, खरा राहुल अजून तिथेच आहे, त्या सावल्यांमध्ये अडकलेला. काका गावातल्या सर्वात जुन्या माणसाकडे गेले, भिकू काका. ते खूप शांत होते. सगळं ऐकल्यावर म्हणाले, हे आधीही झालं आहे, काय उपाय? काकांनी विचारलं. भिकू काका म्हणाले, ज्याला वाचवायचं आहे त्याच्यासाठी दुसऱ्याला आत जावं लागतं. म्हणजे एक सावली कमी व्हायला एक नवीन सावली तयार व्हावी लागते. काका शांत झाले. काही वेळानंतर म्हणाले, मी जाईन. त्या रात्री काका एकटे पिंपळाकडे गेले. वारा नव्हता, पाने हलत नव्हती, पण सावल्या हलत होत्या. एक सावली खाली उतरली. ती कुजबुजली. तू त्याला घ्यायला आलास? काका म्हणाले, हो, त्याला सोड, मी येतो. सगळ्या सावल्या थांबल्या, जणू काही विचार करत होत्या. आणि मग एकदम सगळ्या हसायला लागल्या. एक सावली खाली आली आणि काकांच्या जवळ आली. ती त्यांच्या भोवती फिरू लागली. काकांनी वर पाहिलं. पिंपळावर एक सावली हळूहळू हलली आणि ती खाली पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल घरात जागा झाला, घामाने भिजलेला, घाबरलेला. काका! तो ओरडला, पण कोणी उत्तर दिलं नाही. त्या दिवशी पिंपळावर पुन्हा 8 सावल्या होत्या, पण आता त्यातली एक सावली काकांसारखी दिसत होती. राहुल गाव सोडायला निघाला. तो मागे वळून पिंपळाकडे पाहतो. त्याच क्षणी सगळ्या सावल्या एकदम हालतात आणि एक आवाज येतो, एक गेला, पण अजून जागा आहे. राहुल थांबतो. त्याला समजतं, हे संपलेलं नाही. आजही वडाची मळा गावात पिंपळ उभा आहे. सावल्या बदलत राहतात. लोक जातात, नवीन येतात. सूर्यास्तानंतर वर बघू नकोस. राहुल गाव सोडून शहरात गेला.
पण तो पूर्वीसारखा राहिला नाही. रात्री झोप येत नव्हती. आरशात स्वतःकडे बघायला भीती वाटायची आणि सगळ्यात भयानक त्याला नेहमी वाटायचं कुणीतरी त्याच्या मागे उभं आहे. एका रात्री तो आपल्या फ्लॅटमध्ये एकटाच होता. लाईट चालू होता पण भिंतीवर 8 सावल्या दिसत होत्या. राहुल गोठला. त्याने हात हलवला. 7 सावल्या हलल्या पण 8वी स्थिर राहिली. त्या सावलीतून आवाज आला. तुला वाटलं तू सुटलास. राहुलला समजलं हे फक्त पिंपळात नाही, हे त्याच्या आत आलं आहे. तो गावात परतला. पिंपळासमोर उभा राहिला. रात्री एकटा. त्याने पिंपळाला आग लावायचा प्रयत्न केला. तेल टाकलं, माचीस लावली. आग लागली नाही. काडी विझली. पुन्हा आणि मग पिंपळ हलला वाऱ्याशिवाय आणि सगळ्या सावल्या एकदम खाली उतरल्या. त्या राहुल भोवती उभ्या राहिल्या. एक आवाज आला, तू आम्हाला संपवणार. राहुल ओरडला, हो, हे थांबवणार. सगळ्या सावल्या हसायला लागल्या एकाच वेळी. आणि मग एक सावली पुढे आली. ती राहुल सारखी होती. ती म्हणाली, आम्ही संपत नाही, आम्ही वाढतो. तुला वाटतं आग लावून संपेल. नाही, पण तू आम्हाला अजून पसरवशील. अचानक पिंपळाला आग लागली. मोठी भीषण आग जळत असताना सावल्या नाहीशा झाल्या नाहीत. त्या जमिनीवरून पसरायला लागल्या. राहुल मागे सरकला आणि पाहिलं. सावल्या जमिनीवरून गावात पसरत होत्या. घरांमध्ये, रस्त्यांवर. त्याला समजलं तो जे करत होता ते त्यांना थांबवत नव्हतं, मुक्त करत होतं. दुसऱ्या दिवशी वडाची मळा गावात पिंपळ नव्हता. तो पूर्ण जळून गेला होता. गावात आता सावल्या कुठेही दिसत नव्हत्या. लोक म्हणाले, शेवटी संपलं. त्या रात्री गावात लाईट बंद झाले. पूर्ण अंधार आणि प्रत्येक घरात एक जास्त सावली दिसली. पुढची भयकथा. बंद खोलीचा आवाज. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक जुनं घर. देशमुखांचा वाडा. मोठं अंगण, लाकडी दरवाजे आणि आत एक खोली जी कायम बंद असायची. त्या घरात एक नियम होता. त्या खोलीचं दार कधीही उघडायचं नाही. का? कुणालाच माहिती नव्हतं. अमोल आपल्या आईसोबत त्या वाड्यात राहायला आला. त्याचे बाबा नुकतेच गेले होते. घर स्वस्त मिळालं म्हणून त्यांनी घेतलं. पहिल्याच रात्री अमोलला झोप येत नव्हती आणि मग खर कुणीतरी भिंतीच्या आतून ओरखडत होतं. तो उठला. कान लावून ऐकलं. आवाज त्या बंद खोलीतून येत होता. आई, आत काहीतरी आहे. आई शांत झाली आणि फक्त म्हणाली, त्या खोलीकडे जाऊ नकोस. त्या रात्री आवाज जास्त जोरात आला. धड, जणू कोणीतरी आतून दार ठोठावत होतं. आणि मग पहिल्यांदा आवाज आला, उघड, मला बाहेर येऊ दे. अमोल थरथरला, कारण तो आवाज त्याच्या बाबांचा होता. बाबा, तो हळूच म्हणाला. आतून लगेच उत्तर आलं, हो, मी आहे. मला अडकवलंय. दार उघड. दार उघडायचं नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो दाराजवळ गेला. हात कडीवर ठेवला. आवाज थांबला. पूर्ण शांतता. हळू आवाजात, खूपच हळू, अमोल, मला ओळखत नाहीस का? अमोलने दार उघडलं. खोली पूर्ण अंधारात होती. कोणीच दिसत नव्हतं, पण थंडी जाणवत होती. अचानक दार आपोआप बंद झालं. अमोलला वाटलं कुणीतरी त्याच्या मागे उभं आहे. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. त्याच्या बाबांसारखं शरीर, पण चेहरा नव्हता, फक्त काळोख. आता बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी आई उठली. अमोल हॉलमध्ये बसला होता, शांत, हसत. झोपला नाहीस का? आईने विचारलं. तो म्हणाला, झोपलो होतो, खूप छान. आईने त्या खोलीकडे पाहिलं. दार उघडं होतं. ती आत गेली. खोली रिकामी होती, पण भिंतीवर नखांनी लिहिलेलं होतं, धन्यवाद. त्या रात्री आई झोपली होती आणि तिच्या कानाजवळ आवाज आला, आई. ती हसली. अमोल, नाही.